नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. संक्रांत म्हटलं की उत्साह, काळं रक्षण आणि गोड आठवणी. आजचा माझा दिवस कसा गेला हेच मला तुम्हाला सांगायचे. सकाळची सुरुवात अगदी मंगलमय झाली. देवाची पूजा, तुळशीची पूजा करून अंगणात छान रांगोळी काढली आणि मग मी वळाले माझ्या आवडत्या कामाकडे म्हणजे स्वयंपाकाकडे. आज बेत होता गरमागरम भजी, पुरणपोळी आणि आमच्या घरात सगळ्यांची लाडकी अशी हिरव्या मिरचीची कटाची आमटी. पुरणपोळी करताना मला मम्मीची खूप आठवण आली. लहानपणी मम्मीला म्हणायचे, तुझी पोळी कशी फुगती, माझी का फुगत नाही. म्हणून मी कितीतरी वेळा रडले. पण म्हणतात ना, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. आज बघा माझी पुरणपोळी कशी टम्म फुगली होती ते. तो आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर थोडं डेली स्किन रुटीन उरकलं आणि लग्नातली साडी नेसली. संक्रांतीला या साडीचं महत्व आणि तिची ओढ काही वेगळीच असते. अगदी सिंपल मेकअप करून मी माहेरी जायला निघाले. मम्मीच्या घरी पोहोचल्यानंतर लहान बहिणीने खास गजरे आणले होते. आम्ही दोघींनी एकमेकींच्या वेणीत गजरे माळले. माझ्या घरी येण्यासाठी खूप पायऱ्या चढाव्या लागतात, म्हणून मैत्रिणींचा आणि काकूची सोय व्हावी यासाठी मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मम्मीच्याच घरी घेतला. खूप जणी जमल्या होत्या. हसणं खिदळणं चालू राहिलं. त्यानंतर आमची स्पर्धा रंगली ती उखाण्यांची. उखाणे घेताना, हळदी कुंकू लावताना नाक अक्षरशः लाल झालं होतं. पण त्या लाल रंगात एक वेगळाच आनंद होता. सगळा कार्यक्रम आटपून घरी आले तेव्हा वेध लागले होते ते मिस्टरांची वाट पाहण्याचे. ते 4 दिवस झालं बाहेर फिरायला गेले होते. शेवटी रात्री घरी परतले. मी दिवसभर काहीही न खाता उपवास धरला होता. त्यांनी येताना माझ्यासाठी खूप सारा खाऊ घेऊन आले. त्यांना तिळगुळ दिले, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी माझा उपवास सोडला. असा हा धावपळीचा पण मायेने नातेने भरलेला माझा मकर संक्रांतीचा दिवस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.